आता तुम्हाला मी हा सीताफळाचं हँड प्रूनिंग दाखवतो. हे सीताफळाचं झाड आहे. हे हातानं प्रूनिंग केलेलं सीताफळ असं आलेलं आहे. पूर्ण हे डोळे भरलेले आहेत. हे कुठं वेडं वापरलं नाही किंवा काय नाही. आता ह्याला काय म्हणजे फळधारणा सगळी झालेलीच आहे. जेवढ्या कळ्या होत्या तेवढ्या. हे खाली गवत वगैरे असल्यामुळं त्याचे परागीकरण हिथंच वाऱ्यानं ओढून वरती येऊन त्याचं हे होते पॉलिनेशन. इथं कळी आहे. इथं एक कळी कळी असं त्याचं परागीकरण ह्याच्यात फुगलेले यायचे. काटकी घेतलेली आहे वेलाची. ह्याच्यात असं असं फिरवलं काटक्या माझ्या हातात. हे असं घेतलं तर कुठं कळी आहे ह्याची. ते कोंबडलेली कळी. ह्याच्यावरनं ते दुसऱ्या कळीतून परागकण घ्यायचं आणि ह्याच्यावर असं लावायचं. परागकण एवढं ह्या हातानं ही पॉलिनेशन केलेली कशी सीताफळ म्हणजे जेवढ्या कळ्या होत्या तेवढ्याला फळ धरणार म्हणजे फळ टिकले ते फळ तयार झाली थोडक्यात. जिकारीचं मनुष्यबळ लागण्याचं काम आहे पण फळं मात्र एक नंबर तयार होते हातानं प्रूनिंग केलं तर. टोकदार पेन घेतलं आहे किंवा दुसरं कुठलंही जण शक्य आहे कळीत हे जायला अशा पद्धतीनं हे जरी केलं तरी पूर्ण. अशी हे सगळी केलेली आहे ती. मेच्या 15 तारखेला हे शेंड मारलं त्या झाडाचं. इकडं कुठं कळी नाही. अशा पद्धतीने कुठं काय कळी दिसना कळ्या. वरच्या ह्याला कळ्या येत राहते. आता हे ते खाय बघ. आता जे आहे असं टाकायचं आणि फिरवायचं. असं फिरवलं फळधारणा होतं त्याची.
दुसऱ्या कडेतनं का पराकण घेतलेलं आहे ते ह्याच्या काढणे फिरवते झालं ह्याचं हँड प्रोनिंग. हे सगळे हँड प्रोनिंग केलेली एक साईजमध्ये फळायची सगळी. एकही फळगळ नाही, कळीगळ नाही, काय नाही. जास्त प्रोनिंग हातानं हँड पॉलिनेशन केलं तर सीताफळ शेटिंग चांगलं होतं. वाकडे तिकडे फळं येत नाहीत. आणि मे महिन्यात जर छाटणी केली ह्याची तर सगळ्यात आधी लवकर माल बाजारात येतो. जूनमध्ये केली तर उशीर लागतो त्याला. ह्यात ही फळाची कशी झाली शेटिंग आहे. हे सगळं हातानं प्रूनिंग केलेलं आहे. कुठं म्हणजे हे नाही वाकडा तिकडं नाही किंवा कमी जास्त नाही, काय नाही. फळ फांदीला जी फळं लागलेली असते त्याची साईज मोठी होती नेहमी. हे सगळ्यात पेन्सिलच्या किंवा पेन्सिलपेक्षा आकार लहान काढे त्याला फळं लागली. खाली थोडं गवत असेल तर मग काय शेटिंगला प्रॉब्लेम येत नाही.